तीच व्यक्ती आपल्यात राहिलेली नाही. त्यांचे अनुयायांनी आता त्याच्यावर त्या बाजूच्या लोकांनी विचार करायचा. प्रत्येकाची वेगळी कारणं असतात. आम्ही काय वस्तुस्थिती झाली ती सांगितली. त्यामध्ये घड्याळ, मोबाईल सगळ्या गोष्टी सापडल्या आणि त्यामुळं ब्लॅक बॉक्स जातो याच्यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही. रोहित पवारांनी सांगितलं 13 वेळा जयंत पाटील यांच्या घरी आमची बैठक झालेली होती. दादा स्वतः होते. जयंत पाटील साहेबांच्या बंगल्यासमोर CCTV चेक करा, दादा तुम्हाला दिसतील. त्यामुळं हे आता जे चालू आहे एक षडयंत्र असं म्हणतात. पण मात्र आम्ही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होणार होतो आणि अमोल कोल्हे यांना प्रदेशाध्यक्ष करण्याचा निर्णय ठरलेला होता दादाचा. ठीक आहे, आता झाली. आता ज्याच्याशी चर्चा झाली तीच व्यक्ती आपल्यात राहिलेली नाही. त्यांचे अनुयायांनी आता त्याच्यावर त्या बाजूच्या लोकांनी विचार करायचा. दादांची इच्छा काय होती यावर आता आम्ही सगळे बोलून झालेलो आहोत. आता परत त्याच विषयावर आम्ही बोलण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. कारण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन अमोल कोल्हे यांना अध्यक्ष युवा म्हणून अध्यक्ष करायचं हे सगळ्यावर आता बोलणं झालेलं आहे ना. आता तोच विषय किती वेळा बोलायचं. ठीक आहे, दादांची तुमच्याबरोबर चर्चा झाली आहे की तुम्ही जेवढे सगळेजण सांगताय ते अनुयायी का मान्य करत नाहीत का त्यांना यातलं काहीच माहीत नाही. प्रत्येकाची वेगळी कारणं असतात. परिस्थिती बदलल्यावर त्याचे फायदे तोटे या बाबतीत लोक विचार करत असतात. त्यामुळं आम्ही काय वस्तुस्थिती झाली ती सांगितली. राज्यसभेची निवडणूक पुन्हा आता रोहित पवारांच्या प्रेसबद्दल रोहित पवारांनी प्रेस घेतली. पुन्हा एकदा त्या VSR कंपनीवर आरोप केलेला आहे. ब्लॅक बॉक्सवर पण हे केलेलं आहे की मोबाईलसुद्धा राहू शकतो, तर ब्लॅक बॉक्स कसं काय जाऊ शकतो? ब्लॅक बॉक्स जाणं अशक्य आहे आणि त्यामध्ये घड्याळ, मोबाईल सगळ्या गोष्टी सापडल्या आणि त्यामुळं ब्लॅक बॉक्स जातो याच्यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही. पण रोहित पवारांची पत्रकार परिषद मी पाहिलेली नाही. मी पाहीन. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.